हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक नाश्त्याची रेसिपी करायची आहे. रोजच्या माहितीतलीच आहे. म्हणजे तो नाश्ता तुम्ही नेहमी खातातच आणि जास्त करून साऊथ इंडियन लोक हा नाश्ता भरपूर प्रमाणात बनवतात. पण आपल्याला आज जो नाश्ता बनवायचा आहे तो थोड्या वेगळ्या प्रकारे आपल्याला नाश्ता करायचा आहे. आणि तो जो प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो आहे आपल्याला एक नाश्त्याचा एक प्रकार. तो आहे म्हणजे आपल्याला डोसे बनवायचे आहे. पण डोस्याचे मी 3 प्रकार तुम्हाला दाखवणार आहेत की ते 3 प्रकारे डोसे आपल्याला कसे बनवायचे आहेत. नॉर्मली साधा डोसा तर तुम्ही बनवतातच, पण तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि नॉर्मली मसाला डोसा पण तुम्ही बनवतात, पण तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक आणखीन डोस्याची रेसिपी दाखवणार आहे की जी नॉर्मली पहिलं आपण बनवायचं नाही, पण आता वेगवेगळे ट्रेंड निघत चालले आहेत. त्यामुळे कसं वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. तर मी हा एक पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला कसा वाटतो हे मला जरूर कळवा कमेंटमध्ये. तर तो मी आपल्याला तिसरा जो डोस्याचा प्रकार बनवायचा आहे तो आपल्याला बनवायचा आहे पिझ्झा डोसा. तर आपल्याला पिझ्झ्यामध्ये जे सामुग्री लागतं ते सामुग्री सर्व आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला डोसा बनवायचा आहे. तर त्याआधी रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर सर्वप्रथम माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा, जेणेकरून माझे व्हिडिओज नवीन पाहता येतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. ऑलरेडी हे मी पीठ दळून घेतलेलं आहे, मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की यासाठी आपल्याला काय पीठ लागतं, तर आपल्याला तांदूळ आणि उडदाची डाळ आपल्याला लागते. ते समप्रमाणात न घेता तांदूळ मी घेतले आहे इथे 3 वाट्या आणि 1 वाटी घेतलेली आहे मी उडदाची डाळ. ते एक 4 ते 5 तास आपल्याला भिजत घालायचे आहे आणि वाटून ठेवायचं आहे. आणि फॉर्मेट करण्यासाठी आपल्याला एक 7-8 तास तरी ठेवायचं आहे. आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो फॉर्मेट व्हायला. पण जर फॉर्मेट होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक कांदा कापून तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून लवकरात लवकर पीठ आपलं फॉर्मेट होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला आता ही रेसिपी आता पुढे वळायचं आहे आपल्या रेसिपीकडे. आता मी ही चांगलं व्यवस्थित पीठ हे करून घेते, कारण घट्ट आहे पीठ. चांगलं पीठ आलेलं आहे म्हणजे फॉर्मेट झालेलं आहे पीठ. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मी एक ग्लासभर पाणी टाकते, कारण खूप थिक असं पीठ झालेलं आहे आपलं. तर एवढं थिक आपल्याला पीठ नको आहे, तर मी थोडंसं पातळ करून घेते. कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ती. ह्या कन्सिस्टन्सीप्रमाणेच तुम्हाला पिठं हे करायचे. ऑलरेडी सर्वांना माहिती असते की डोस्यासाठी काय कन्सिस्टन्सी लागते किंवा कशी बनवली जाते, पण तरीही तुम्हाला मी जे सांगते, जे नवखे असतात त्यांच्यासाठी हे माहीत नसते, तर त्याप्रमाणे आपल्याला मी तुम्हाला सांगते. आता हे पिझ्झाचा डोसा बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते मी सर्व मटेरियल इथे घेतलेलं आहे. इथे सिमला मिरची घेतलेले आहेत, ते 3 कलरमध्ये आहेत, ग्रीन, येलो आणि रेड. टॉमॅटो घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टॉमॅटो पिझ्झा सॉस घेतलेला आहे, टॉमॅटो पिझ्झा सॉस असतो तो घेतलेला आहे, पनीर घेतलेलं आहे किसून आणि चीजचे स्लाईस घेतलेले आहे. तुम्ही चीजचे स्लाईसऐवजी तुम्ही क्यूब्स पण घेऊ शकता किंवा मोझरेला चीज पण घेऊ शकता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. सध्या माझ्याकडे स्लाईस अवेलेबल होते म्हणून मी स्लाईस त्याच्यामध्ये टाकते. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. तर सर्वप्रथम आपण बनवूया साधा डोसा. तर तवा चांगला गरम झालेला आहे आणि मीडियम गॅसवरती मी ठेवलेला आहे तवा. आणि अशा प्रकारे बेटर आपल्याला पसरवायचं आहे तव्यावरती आणि हे करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मसाले जर टाकायचे असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही पावभाजी मसाला आणि सांबार मसाला असा थोडासा चिडकून टाकू शकता. पण माझ्या मुलांना नाही आवडत म्हणून मी नुसतं प्लेन साधा डोसा बनवते आहे आणि फक्त बटर लावते आणि त्याप्रमाणे प्लेन साधा डोसा आपल्याला तयार करायचा आहे. मीडियम गॅसवरतीच ठेवायचा आहे, कारण मोठा गॅस ठेवला तर लवकर करपतो आणि मग वरची बाजू व्यवस्थित शेकली जात नाही. त्याच्यामुळे आपण मीडियम गॅसवरतीच हे सर्व करताना प्रोसेस आपल्याला करायचं आहे. छान असे आपले तयार होतात डोसे. तर अशा प्रकारे आपला हा साधा डोसा आपला तयार झालेला आहे, प्लेन साधा डोसा. हे तर सर्वांनाच माहिती आहे साधा डोसा कसा करतात, प्लेनमध्ये आपण डोसा कसा करतो. ही रेसिपी तर सर्वांनाच माहिती आहे, पण जे नवीन आहेत, ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा साधा डोसा तयार झालेला आहे. मी फोल्ड मारून घेते. बघा मस्त असं आपला तयार झालेला आहे. तुम्ही 3 फोल्डही करू शकता, मी एकच फोल्ड केलेला आहे. तुम्हाला जसं हॉटेलमध्ये जसे फोल्ड करून भेटतात तसं तुम्ही फोल्ड पण करू शकता. तर अशा प्रकारे आपला साधा डोसा तयार झालेला आहे. आता आपण वळूया दुसऱ्या डोस्याकडे. आपल्याला बनवायचा आहे मसाला डोसा.
तर मसाला डोसासाठी पण आपल्याला तसा त्या प्रकारेच आपण डोसा पसरवून घेणार आहोत तव्यावरती व्यवस्थित असं. पीठ जर आपलं चांगलं असेल तर तवाला आपले डोसे चिटकत नाही आणि मेन म्हणजे तवा आपला चांगला पाहिजे. तवा जर चांगला असेल तर आपले डोसे अजिबात चिटकत नाही, आपोआप व्यवस्थित हे होतं. आणि पीठ पण चांगलं फॉर्मेट झालं असेल तर आपोआप त्याला कडा सुटतात आणि चिटकायची शक्यता कमी असते खूप. त्यामुळे डोसे करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला तवा चांगला हवा आणि पीठ व्यवस्थित फॉर्मेट झालं पाहिजे. पिठाचं जे माप आहे जे मी तुम्हाला सांगितलं 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ त्या प्रमाणात व्यवस्थित घेतलं का पीठ पण आपलं चांगल्या प्रकारे व्यवस्थित फॉर्मेट होतं आणि व्यवस्थित होतं. तर आता आपल्याला हा मसाला डोसा बनवायचा आहे. मी थोडंसं बटर टाकते ह्याच्यामध्ये, थोडंसं पसरवून घेते त्याला. आणि आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मसाला डोसासाठी आपल्याला काय लागते तर बटाट्याची पिवळी भाजी. तर ती मी ऑलरेडी तयार करून घेतली आहे. बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची हे तर ऑलरेडी सर्वांना माहितीच आहे. त्याची रेसिपी मी दाखवलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर अशा प्रकारे मी ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे. ती बटाट्याची भाजी आता ह्याच्यामध्ये ॲड करते. थोडीशी 1-2-3 चमचे टाकते. तुम्हाला जर बटाट्याची भाजी नको असेल मसाला डोसाला तर तुम्ही गाजर, बीट आणि कांदा हे टाकून तुम्ही मसाला डोसा बनवू शकता जर तुम्हाला बटाटा अवॉइड करायचा असेल तर. तर अशा प्रकारे आता मी मसाला डोसा करते. तर मी ह्याच्यामध्ये किसलेला गाजर टाकते, थोडासा कांदा, टोमॅटो टाकते आणि मस्त असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला याच्यात मसाले जर कुठले ॲड करायचे असतील तर जसं सांगितलं पावभाजी मसाला आणि थोडासा सांबार मसाला, असं थोडंसं भुरभुरायचं आहे असं हे करून. मी थोडासा हा सॉस टाकला आहे, पिझ्झा सॉस. त्याच्याने पण खूप छान अशी टेस्ट येते. कोथिंबीर टाकायची आपल्याला थोडीशी वरून आणि आपल्याला ह्या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. जसं गाडीवरती स्मॅशरने कसं हे करून घ्यायचं तसं व्यवस्थित असं स्मॅश करून घेऊन व्यवस्थित असं पसरवायचं आहे. आता सॉसेसमध्ये भाजीमध्ये मीठ असल्यामुळे मी मीठ ह्याच्यामध्ये टाकत नाही आहे. नाहीतर काय होतं की खारट होणार, कारण डोस्याच्या पिठामध्ये मीठ आहे, ऑलरेडी भाजीमध्ये मीठ आहे, सॉसेसमध्ये मीठ आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये वरून मीठ टाकत नाही आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला डोसा तयार झालेला आहे. व्यवस्थित त्याचा स्मॅश करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला रेडी झाला आहे मसाला डोसा. ही पण प्रोसेस करताना आपल्याला जो गॅस आहे तो आपला लो मिडियमवरतीच गॅस आपल्याला ठेवायला पाहिजे. नाहीतर कसं भाजी शिजेपर्यंत आपला डोसा करपू शकतो. म्हणून आपल्याला हे लो मिडियमवरतीच ठेवायचं आहे. थोडंसं 1-2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे, कारण कसं आपण सिमला मिरची, कांदा वगैरे कच्चा चालू शकतो, पण सिमला मिरची वगैरे थोडीशी क्रश असलंच पाहिजे, पण थोडंसं कच्चेपणा जरा जाण्यासाठी आपण 1-2 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण मसाला डोसा रेडी केलेला आहे आणि तयार झालेला आहे आपला मसाला डोसा. वरून थोडंसं बटर लावते मी. जास्तीचं बटर आवडत नाही मुलांना, जास्त एकमध्ये हेवी होऊन जातं. तुम्हाला जास्तीचं आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं बटर लावू शकता. दोन्ही साईडने मी बटर लावून घेते आणि मस्त असा आपला मसाला डोसा तयार आहे. तर आता आपल्याला पुढचा डोसा बनवायचा आहे, तो आहे आपला पिझ्झा डोसा. आता मेन आपला डोसा आहे की जे आपल्याला कसा करायचा आहे ह्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला पिझ्झा डोसा कसा करायचा आहे त्यासाठी आपण आता हा सेम प्रोसेस आपण केलेली आहे. बेटर आपण पसरवून घेतलेलं आहे तव्यावरती. मी थोडंसं जाडसरच ठेवते, कारण कसं सगळ्या भाज्या प्रकार टाकल्यामुळे काय होतं की मग भाजी जास्त लागते आणि डोस्याचा जो टेस्ट असते ती डोस्याची टेस्ट कुठेतरी नाहीशी होते, म्हणजे लागत नाही. त्यामुळे डोस्याची पण टेस्ट लागली पाहिजे आणि भाजी आपण जी टाकले त्या भाज्यांची पण टेस्ट आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडासा जाडसर असा डोसा ठेवला ना का खूप छान असे आपले डोसे तयार होतात आपलं हे करून. तर अशा प्रकारे आपल्याला पिझ्झा मसाला डोसा आपल्याला तयार करायचा आहे. सेम प्रोसेस मी करते. बटर लावून घेते त्याला अगोदर, त्याच्यानंतर मी ह्याला सॉस लावून घेणार आहे, पिझ्झा सॉस लावून घेणार आहे. जसं आपण पिझ्झ्याला जसं सॉसेस लावून घेतो त्या प्रकारे सॉसेस लावून घ्यायचं आहे. तर मी माझ्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल आहे तर तो मी लावते. आणि बाकी जर तुम्हाला काय टाकायचं असेल मसाले तर तुम्ही टाकू शकता. मी नाही टाकलं त्याच्यामध्ये, कारण मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑरेगॅनो टाकणार आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकत नाही आहे. तर आता हा सॉसेस आपल्याला चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचा आहे, सर्वत्र व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. मग अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. छान असा हा पिझ्झा डोसा तयार होतो.
खूप छान अशी टेस्टी रेसिपी आहे ही. तर तुम्ही जरूर करून पहा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. अशा प्रकारे जर तुम्ही डोसे करून दिलात, टिफिनसाठी पण तुम्ही बनवू शकता, नाश्त्यासाठी पण तुम्ही बनवू शकता. तर छान प्रकारे आपला हा डोसा तयार होतो आहे. आता मी हे तिन्ही प्रकारचे जे शिमला मिरची ह्याच्यामध्ये ॲड करते, ग्रीन, येलो आणि रेड. तुमच्याकडे जर रेड आणि येलो नसतील अवेलेबल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. कांदा टाकते आहे, गाजर किसलेलं टाकायचं आहे आपल्याला, टॉमॅटो टाकायचं आहे. हे सर्व साहित्य ना बारीक चिरून घ्यायचं आहे आणि गाजर किसून घ्यायचं आहे आणि पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता हे पनीर मी घेतलेलं आहे किसून, ते पण टाकते. तुम्हाला जेवढी क्वांटिटी आवडत असेल ते तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये टाकू शकता. परत मी चीजचं स्लाईस टाकलं आहे. माझ्याकडे सध्या चीज अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी स्लाईस टाकते. आता हे आहे पिझ्झा ऑरेगनो, तो टाकायचा आपल्याला. चवीनुसारच टाकायचा आहे, कारण जास्त प्रमाणात झालं तर तिखट होऊ शकतो आणि कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे नॉर्मली जेवढं आपलं साहित्य आहे त्याप्रमाणेच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर त्याप्रमाणे आपण टाकलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी करून आणि चिली फ्लेक्स टाकले आहे आणि हे पण तशा प्रकारेच आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. थोडंसं ठेवून गॅस लो मिडियमवरतीच आपल्याला ठेवायचं आहे. व्यवस्थित असं सगळीकडे पसरून करायचं आहे स्मॅश करून. छान असा आपला पिझ्झा डोसा तयार होतो आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. कलर पण बघा किती छान असा आलेला आहे, मस्त असं दिसतो आहे. तसं वाटतं पिझ्झाच आहे करून, आपण तव्यावरती पिझ्झा बनवतो आहे तसंच आहे. थोडीशी भाजी हे होण्यासाठी 1-2 मिनटं आपण वाफून घेऊया. आपला आता रेडी झालेला आहे. आपण व्यवस्थित असं सगळीकडे आता पसरवून घेऊया. जे साहित्य आपलं हे झालेलं आहे चांगलं स्मॅश झालेलं आहे. चीज पण चांगलं मेल्ट झालेलं आहे. त्यामुळे आता आपण ते व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घेऊया, कारण जे मसाले पण आपण टाकलेले आहेत ते व्यवस्थित असं त्या भाजीला, जे साहित्य आपण टाकलं आहे त्या साहित्याला व्यवस्थित असं लागलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित असं सगळीकडे आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला लो मिडियमवरतीच ठेवायचा आहे, नाहीतर आपला डोसा खालून करपू शकतो. तुम्हाला जर क्रिस्पी करायचा असेल जास्तीत जास्त तर तो थोडा वेळ आणखीन ठेवावा, की जेणेकरून छान असा क्रिस्पी डोसा होतो आणि खाताना पण खूप अशी क्रिस्पी अशी टेस्ट येते. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आणखीन जास्त वेळ तुम्हाला ठेवावं लागेल एक क्रिस्पीपणा येण्यासाठी. आणि क्रिस्पी नको हवं असेल तर भाजी शिजल्यावरती तुम्ही डोसा बाहेर काढलात तरी चालू शकतं. तर अशा प्रकारे आपला पिझ्झा डोसा तयार झालेला आहे. थोडेसे मी कॉर्न टाकले आहेत. कॉर्न नंतर आपल्याला टाकायचं आहे, कारण आपण स्मॅश करायच्या अगोदर टाकायचे नाही आहेत, कारण स्मॅश करताना कॉर्न आपले हे होऊ शकतात. पण कॉर्न चांगले कच्चे म्हणजे आपल्याला लागले पाहिजेत खाताना, त्यासाठी कॉर्न आपण नंतर टाकायचे आहेत. कॉर्न आपण उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे कसं ते टाकल्यावरती प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. तर अशा प्रकारे आपला पिझ्झा डोसा तयार झाला आहे. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर जरूर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना, फॅमिलीलाही माझं चॅनल शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा, शेअर करायला सांगा. आणि व्हिडिओ माझे जे नवीन येतात ते जरूर तुम्ही पहा. बघा मस्त असा कलर आलेला आहे. सांबार आणि चटणी मी यासकट खायला देत आहे. सांबार आणि चटणीची रेसिपी ऑलरेडी मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ते मला जरूर कमेंटमध्ये करून पाठवा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.